जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण तुकाराम महाराज बीजनिमित्त बॅनर तयार केला आहे। तर बॅनर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये जी झिप फाईल दिली आहे ती झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आणि इथे आल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपल्या समोर एक फोल्डर ओपन होईल, त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plpवरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर फोल्डरला ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपण काय अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे। तर या PLP फाईलमध्ये तुम्हाला इथे शुभेच्छुक बिभेच्छुक टाकायचं असेल तुम्हाला खाली, तर तुम्ही टाकू शकता। एक तर रेक्टँगलची स्क्वेअर ॲड करायचं, किंवा तुम्ही हे पण बॅकग्राऊंड ॲड करून हे पण बॅकग्राऊंड यूज करू शकता, काही नाही, तुमच्या मर्जीवर आहे। तर बॅनर सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर डिफॉल्टला अल्टावरती ठेवून सेव्ह टू डायमेन्शनला अल्टावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।